बघा, प्रेरणाचं वय आई वडिलांच्या वयातील फरकाच्या तिप्पट एवढं आहे. जर वडील प्रेरणाच्या वयाच्या तिप्पट वयाचे असतील तर आईचं वय किती असेल असा वयवारी या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य सराव म्हणून अभ्यासता येतील. सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका बिनधास्तपणे विचारता येतील. हा प्रश्न कसा सोडवायचा? प्रेरणाचं वय आई वडिलांच्या वयातील फरकाच्या तिप्पट एवढं आहे. वडील प्रेरणाच्या वयाच्या तिप्पट वयाचे असतील तर आईचं वय किती असेल? मी एका विद्यार्थ्याला म्हणलं, बाबा काही गोष्टी अनुमान, गेस, तर्क लक्षात घ्या, यावर अवलंबून असतात बाबा. म्हणजे बाय ऑप्शन पावलं टाकावीत. जसं समजा वडिलांचं वय 45, आईचं वय 40, यांच्या ह्या वयातील फरक किती? 5. आता प्रेरणाचं वय कसं आहे तर आई वडिलांच्या वयाच्या फरकाच्या तिप्पट आहे. मग हा फरक आहे 5, याची तिप्पट जर केली तर 15 वर्ष हे प्रेरणाचं वय. बाय ऑप्शन जर पावलं टाकले तर लगेच आम्हाला गवसते, मात्र आमच्या ज्ञानचक्षु हवे, सराव दांडगा हवा. हे नुसते चक्षु म्हणजे डोळे असून जमत नाही, तर आम्हाला ते ज्ञानचक्षु यावेत. कधी कधी पर्याय आपल्याला उत्तराची हुलकावणी चाहूल दिशा देत असतात. तो म्हणला, सर हे आम्हाला समीकरण स्वरूप सांगा. काही पोरं म्हणतात, सर हे एवढं लंबीलचं कोण पाहावं तुमचं? मी त्यांना म्हणत असतो, बापू हे तुमच्यासाठी नाही, ज्यांना गरज असेल ते पाहतील. प्रश्न कसा सोडवायचा लेकरांनो? या प्रेरणाचं वय लक्षात घ्या. समजा या प्रेरणाचं वय उदाहरणार्थ X वर्ष. आता वडिलांच्या वया संबंधीचं दिशानिर्देशन प्रश्नामध्ये केलेलं आहे. वडील प्रेरणाच्या वयाच्या तिप्पट वयाचे आहेत. असतील म्हणजे आहेतच. मग इथून वडिलांचं वय काय याचा आम्ही अंदाज लावू शकतो. वडिलांचं वय, वडील प्रेरणाच्या वयाच्या तिप्पट वयाचे, म्हणजे प्रेरणाचं वय X ची तिप्पट 3X वर्ष, हे समीकरण स्वरूप वडिलांचं वय. लक्ष द्या. आणि तिच्या आईचं वय काय हा जो प्रश्न केला, तर प्रेरणाच्या आईचं वय लेकरांनो लक्ष द्या, उदाहरणार्थ M वर्ष असं आम्ही गृहीत धरायचं. आता या गणिताची मांडणी करायची कशी? गणितानं स्पष्ट सांगितलं की बाबा प्रेरणाचं वय आई वडिलांच्या वयातील फरकाच्या तिप्पट एवढं आहे. कोणाचं वय? प्रेरणाचं वय. समीकरण स्वरूप प्रेरणाचं वय X आहे. हे प्रेरणाचं वय कसं आहे तर तिप्पट आहे. म्हणून इथं कंसाबाहेर 3. कसं तिप्पट आहे तर आई वडिलांच्या वयाच्या फरकाच्या तिप्पट. मग आई आणि वडील यांच्या वयातील फरक म्हणजे हे वडिलांचं वय 3X, फरक म्हणजे वजाबाकी असते. आणि आईचं वय काय तर गृहीत धरलेलं M. हा झाला वयातील फरक. आई वडिलांच्या वयातील हा फरक. कोणाच्या? आई वडिलांच्या वयातील हा फरक आहे. या फरकाच्या तिप्पट म्हणून कंसाबाहेर 3, या आई वडिलांच्या वयातील फरकाच्या तिप्पट
या प्रेरणाचं हे वय आहे, जे आम्ही प्रेरणाचं वय यक्ष समजतो. ही अशी मांडणी, असा उशीर, लक्ष द्या. मग आता यक्ष बराबर 3 आतील पदाला म्हणजे कंसातील पदाला गुणिला 3 3 9 यक्ष वजा चिन्ह 3 गुणिला यम 3 यम. या वजा 3 यमला इकडं येऊ द्या हे अधिक स्वरूपात. तर या 9 यक्षकडे जाताना हे यक्ष वजा स्वरूपात का मांडावे लागतात सर? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणिला असेल भागिला, भागिला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. मग आता लेकरांनो हे 3 यम असे जरी मांडले तरी ते अधिकच आहेत. 9 यक्ष वजा यक्ष म्हणजे हे यक्ष नुसते नाहीत, एक यक्ष आहेत. 9 यक्ष मधून एक यक्ष गेले, उत्तर 8 यक्ष. आता लेकरांनो करायचं काय? या यमला एकटं करायचं. 8 यक्ष कडे जाताना 3 भागिला का नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागिला मांडा. म्हणजे हे झालं आईचं समीकरण स्वरूप वय. आईचं समीकरण स्वरूप वय. आईचं समीकरण स्वरूप वय काय हो? तर 8 यक्ष छेदस्थानी 3. आता काही गोष्टी अनुमान तर्क केल्याशिवाय मार्गच नसतो. या आईचं वय, आईचं वय, आईचं वय 40 वर्ष पर्यायामध्ये दिलेला असते. गेस करावाच लागतो. या आईचं वय 40 वर्ष आहे असं समजायचं. मग हे आईचं वय म्हणजे काय? त्यासाठी चलपद यम वापरलं. म्हणजे आईच्या वयासाठी यम हे चलपद वापरलं. म्हणजे यम म्हणजे काय? तर 40 वर्ष आईचं वय. आणि आईचं समीकरण स्वरूप वय काय? तर हे आहे 8 यक्ष छेदस्थानी 3. म्हणजे यम म्हणजे आईचं वय. आणि किती? यम बराबर 8 यक्ष छेदस्थानी 3 हे आईचं समीकरण स्वरूप वय. आणि आम्ही गृहीत धरलं आईचं वय 40 वर्ष आहे बाबा, याचा अर्थ 40 बराबर 8 यक्ष छेदस्थानी 3. काही गोष्टी अनुमान तर्क याशिवाय नो पर्यायच नसतो काही गोष्टीला, लक्षात घ्या. मग आता हे 3 40 कडे जाताना गुणिला स्वरूपासमोर हे 8 यक्ष लेकरांनो 40 गुणिला 3 कडे जाताना 8 भागिला समोर हे यक्ष. आता हा भाग जातो 5 न, म्हणजे 5 गुणिला 3 बराबर यक्ष. अर्थात 5 3 15 वर्ष. हे कोणाचं वय? यक्ष म्हणजे या प्रेरणाचं. यक्ष म्हणजे प्रेरणाचं वय. प्रेरणाचं वय काय? यक्ष किती आलं? 15 वर्ष. लक्ष द्या. आता वडिलांचं वय प्रेरणाच्या वयाच्या तिप्पट. मग आता वडिलांचं वय किती? वडिलांचं वय प्रेरणाच्या तिप्पट म्हणजे 15 3 45 वर्ष. आणि आईचं वय आम्ही गृहीत धरलं 40 वर्ष. आईचं वय आम्ही गृहीत धरलं किती? 40 वर्ष. आता ही जी गणिताची पहिली ओळ आहे, प्रेरणाचं वय आई वडिलांच्या वयातील फरकाच्या तिप्पट एवढं आहे. आई वडिलांच्या वयातील फरक किती? वडिलांचं वय 45, आईचं वय 40, हा फरक 5. आणि या फरकाच्या तिप्पट म्हणजे 5 3 15 वर्ष हे प्रेरणाचं वय आई वडिलांच्या वयाच्या फरकाच्या तिप्पट एवढं येताना दिसते. हा ठोकताळा म्हणा पडताळा म्हणा योग्य ठरतो. तरी पण काही गोष्टी बाय ऑप्शन सोडण्याची महत्वाकांक्षा आम्ही ठेवली पाहिजे. प्रश्नामध्ये आईचं वय किती असा प्रश्न विचारला. लेकरांनो 40 वर्ष. तुमच्या आग्रहाखातर समीकरण स्वरूप समजून सांगा सर. हट्ट पूर्ण केला. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या
प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला अजिबात कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.